DRI आणि SIBनं नागपूर विमानतळावर मोठी कारवाई करत प्रतिबंधित हायड्रोपोनिक ड्रग्ज जप्त केले। कतार एअरवेजच्या विमानानं आलेल्या एका प्रवाशाकडून अंदाजे 5 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले। धक्कादायक बाब म्हणजे आरोपी प्रवाशानं थायलंडमधील बँकॉकहून इतर 2 देशांमधून नागपूरपर्यंत प्रवास केला होता। तेथील तपासात ही बाब समोर आली नसल्याबद्दल देखील आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल 5 कोटी रुपयांचे हायड्रोपोनिक मेरिजुआना हे प्रतिबंधित ड्रग्ज जप्त करण्यात आले। कतार एअरवेजच्या दोहा नागपूर फ्लाईटमधून आलेल्या एका प्रवाशाजवळ हे ड्रग्ज आढळून आलं आणि कस्टमच्या विशेष इंटेलिजन्स आणि इन्व्हेस्टिगेशन ब्रँचनं संयुक्तरित्या ही कारवाई केली। DRIला पूर्वीच मिळालेल्या माहितीनुसार संशयित प्रवाशाची सखोल तपासणी करण्यात आली, तेव्हा बॅगेतून सुमारे 5 किलो ड्रग्ज आढळले। तर याची आंतरराष्ट्रीय बाजारात 5 कोटींची किंमत आहे। आरोपीनं हे ड्रग्ज थायलंडची राजधानी बँकॉक इथून खरेदी केले होते। त्यानंतर तो उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद, तिथून दोहा आणि शेवटी नागपुरात दाखल झाला। पकडण्यात आलेले ड्रग्ज चरस, गांजा आणि भांगपेक्षाही प्रभावी असून त्याचा मानवी मेंदूवर झपाट्याने परिणाम होतो, ही त्याची वैशिष्ट्य आहे। तर नागपूर विमानतळावर ही मोठी कारवाई करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे।